हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? माझ्या हातातली ही दहीवड्याची प्लेट बघून तुम्हाला कळलंच असेल का आज काहीतरी वेगळा बेत आहे. खरंच आहे, लवकरच आषाढी एकादशी जवळ येत आहे आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच उपवास असतो. म्हणून ठरवलं का चला आज मी तुम्हाला अगदी मोजकेच इन्ग्रेडियंट्स यूज करून उपवासाचे दहीवडे कसे बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. उपवासाचे दहीवडे बनवण्यासाठी आपण अर्धा किलो हे अमूलचं दही घेतलं आहे. गोडीप्रमाणे साखर वापरणार आहोत म्हणून साखर मुद्दामच मी मिक्सरला फिरवून घेतली आहे. 2 बटाटे उकडवून सालं काढून वापरणार आहोत. नंतर मी ह्याच्यामध्ये अर्धा वाटी वरीचं पीठ घेतलं आहे. वरीच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही शिंगाड्याचं पीठ देखील वापरू शकता. चमचाभर आपण जिरे पूड, चमचाभर लाल मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत. तर चला मग लगेचच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सर्वात आधी या बोल मध्ये आपण जे अर्धा किलो दही घेतलं आहे ते काढून घेऊया. आता ह्याच्यात आपण गोडीप्रमाणे साखर ऍड करणार आहोत. मी 4 चमचे एवढी साखर घेते. जरी गोडाचा पदार्थ असला तरी चिमूटभर मीठ घालते. आता दही आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचे आहे. लक्षात ठेवा, दही वडे करताना कधीच ना दही मिक्सरला लावायचं नाही, मग ते खूप पातळ तयार होतं. असं आपण फेटून घ्यायचं तरच हे घट्टसर दही राहतं. हे बघा, दही आपण व्यवस्थित फेटून घेतलं आहे. आता उपवासाचे वडे करेपर्यंत हे दही आपण फ्रीज मध्ये ठेवणार आहोत. आता आपण दही वड्यांसाठी उपवासाचे वड्याची तयारी करून घेणार आहोत. त्याकरता 2 मोठ्या साईजचे हे बटाटे ना उकडवून घेतले आहेत. चीज खिसायची खिसणी असते ना, त्यांनी असे आपण हे खिसून घ्यायचे आहेत. दोन्ही बटाटे मी अशाच पद्धतीने खिसून घेते. दोन्ही बटाटे आपण खिसून घेतले आहेत. आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ऍड करूया. मीठ ऍड केल्यानंतर सुरुवातीला मी 4 चमचे हे वरीच्या तांदळाचं पीठ घेते. व्यवस्थित बटाट, पीठ आणि मीठ एकत्र करून घ्यायचे आपल्याला. हे बघा, पिठाचा गोळा तर तयार होतोय, म्हणजे असा लाडू बनवला तर लाडू बनतोय. पण आपल्याला हे तळून घ्यायचे आहे, त्यामुळे मी आणखीन 2 चमचे वरीचं पीठ ऍड करते. पीठ ऍड केल्यानंतर हे बघा, पुन्हा एकदा हा पिठाचा गोळा छान आपण मळून घेणार आहोत. हे बघा, पिठाचा गोळा आपण छान तयार करून घेतला आहे. आता अगदी चमचाभरच तेल ऍड करणार आहोत. तेलाने आपण ह्या पिठाच्या गोळ्याला व्यवस्थित ग्रीस करून घेऊया. आपला हा पिठाचा गोळा तयार झाला आहे. आता ह्याचे लहान मोठे आपल्याला कसे बॉल्स हवेत, म्हणजे वडे हवेत, तसे आपल्याला हे वडे करून घ्यायचे आहेत. म्हणून थोडस तेल लावलं ना का पिठाला हे बघा चांगला मेळ पकडतो आणि छान आपल्याला गोल करता येतात हे. आता हे गोल करून झालं का मी ह्या बोल मध्ये वरीचं पीठ घेतलं आहे. ह्याच्यामध्ये फक्त थोडासा डीप करते, म्हणजे कसं तळताना अगदी सोप्या पद्धतीने हे वडे आपले तळले जातील. अशाच पद्धतीने एक एक करून सर्व वडे मी तयार करून घेते. हे बघा, एक एक करून सर्व हे वडे आपण तयार केले आहेत. आता लगेचच तळून घेणार आहोत. हे बघा, तेल पण आपलं छान गरम झालं आहे. हे वडे बनवेपर्यंत मी लो फ्लेम वर तेल गरम करत ठेवलं होतं. असं हाताने ह्याला राऊंड करून घ्यायचं आणि एक एक करून हा वडा आपण तेलामध्ये सोडणार आहोत.
गॅसची फ्लेम लो वरच ठेवायची आहे आणि तळताना लक्षात ठेवा खूप गर्दी करायची नाही किंवा लगेचच हलवायचे नाहीत ते. हे बघा, एक एक करून आपण जवळपास 4 ते 5 वडे तेलामध्ये सोडले आहेत. आता जवळ अर्धा मिनिट तरी झाला आहे. अर्धा मिनिट झाला न काच ह्या वड्यांना आपण असं हलवून घेणार आहोत. हे बघा, मिनिटभरच झाला आहे. वडे कसे छान आपले तळले जातात. गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मीडियम फ्लेम वर आपण हे वडे तळून घेणार आहोत. अगदी मिनिटभरासाठीच हाय फ्लेम वर हे वडे आपण तळून घेतले आहेत. लक्षात ठेवा जास्त वेळ हे वडे तळायचे नाहीत, नाहीतर तेलामध्ये फुटू शकतात. आता अशाच पद्धतीने उरलेले वडे आपण तळून घेणार आहोत. थोडे थोडे करून हे सर्व वडे आपण झटपट असे तळून घेतले आहेत. आता पुढच्या प्रोसिजर कडे वळूया. एका बोल मध्ये मी हे पाणी घेतलं आहे, नॉर्मलच पाणी घेतलं आहे. आता एक एक करून हे वडे आपण ह्या पाण्यामध्ये सोडणार आहोत. म्हणजे जसे आपण उडदाच्या डाळीचे कसे दही वडे करतो सेम त्याच पद्धतीने. आता एक 3 ते 4 मिनिटासाठी तरी हे वडे असेच पाण्यात आपण ठेवणार आहोत, म्हणजे थोडेसे हे मऊ होतील. एक एक करून हे वडे आता आपण काढून घेणार आहोत, कारण का पाण्यामध्ये हे बघा अगदी मऊसूत झाले आहेत. आणि खूप त्याचं ना पाणी निथळून घ्यायचं नाही. पाण्यासोबतच हे असे आपल्याला काढून घ्यायचे आहेत, म्हणजे खाताना पण हे वडे अगदी सॉफ्ट राहतात. हे बघा, आपले वडे पण तयार आहेत, दही पण तयार आहेत. लगेचच आता हे वडे मी ह्या सर्विंग प्लेट मध्ये सर्व करून घेते. अगदी मऊसूत जसे आपण उडदाच्या डाळीचे वडे बनवतो ना, तसेच हे वडे तयार झाले आहेत. उपवासाला पण असं आगळं वेगळं काय खावंसं वाटलं तर तुम्ही पण हे असे दही वडे बनवू शकता. सुंदर असे तयार झालेले हे उपवासाचे दही वडे आहेत ना, त्याच्यावर आता आपण दही घालून घेऊया. दह्यासोबतच लाल मिरची पावडर आणि जिरं पूड ऍड करणार आहोत. जर तुम्ही उपवासाला काळी मिरी खात असाल तर ती घातली तरी चालेल. तुम्हाला पण जर मी बनवलेल्या अगदी सिंपल सोप्या पद्धतीने बनवलेले हे उपवासाच्या दही वड्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने एकदा तरी हे उपवासाचे दही वडे घरी ट्राय करा आणि नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे उपवासाचे दही वडे कसे झालेत ते. जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या उपवासाच्या दही वड्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.